मुलाला नवरीसारखं तयार केले, त्यानंतर फोटोशूट केलं, त्यानंतर सगळ्या कुटुंबाने पाण्याच्या टाकीत उडी घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली। बाडमेर जिल्ह्यामधील या घटनेनं राजस्थान हादरलं आहे। मुलाला नवरीसारखं तयार केलं, त्यानंतर फोटो काढले। मुलाचे फोटोशूट झाल्यानंतर आईबाप आणि 2 मुलांनी घरातील पाण्याच्या टाकीत जीवन संपवले। शिवलाल 35 वर्षे, पत्नी कविता 32 वर्षे आणि त्यांची 8 आणि 6 वर्षांच्या मुलाचे शरीर पाण्याच्या टाकीत मिळाले आहेत। स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार शिवलाल यांनी प्रथम घराला कुलूप लावले आणि नंतर संपूर्ण कुटुंबासह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी घेतली। शिवलाल यांचा धाकटा भाऊ याने अनेकदा फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना याबाबत कळले। त्यावेळी ही धक्कादायक घटना समोर आली। रिपोर्ट्सनुसार टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी कविताने मुलगा रामदेव याला नवरीप्रमाणे सजवले, त्याला आपले सर्व दागिने घातले, डोक्यावर ओढणी घातली, डोळ्यांना काजळ लावले आणि फोटो काढले। त्यानंतर काही वेळातच कविता, तिचा पती शिवलाल मेघवाल आणि 2 मुले बजरंग आणि रामदेव यांनी पाण्याच्या टाकीत आपले जीवन संपवले। त्यांची शरीरं घरापासून 20 मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीत तरंगताना आढळली। पोलीस उपअधीक्षक मानाराम गर्ग यांनी सांगितले की या दुर्दैवी घटनेबाबत मंगळवारी रात्री उशिरा माहिती मिळाली, परंतु कविताच्या माहेरच्या लोकांना रात्री माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत शरीरं बाहेर काढले गेले। कविताचा चुलत भाऊ गोपीलाल याने सांगितले की शिवलाल यांना पंतप्रधान आवास योजनेच्या पैशातून स्वतंत्र घर बांधायचे होते, पण त्यांचा भाऊ आणि आई यांचा याला विरोध होता। या कौटुंबिक तणावामुळे ते मोठ्या त्रासात होते, त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता। दरम्यान जून 29 रोजी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, पण तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला नाही। चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते की संपूर्ण कुटुंबाचे अंत्यसंस्कार घराबाहेरच करावेत।